आत्ताची या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज केज शहरातून आहे. केज शहरातील सुभाबाई भोसले या महिला भगिनी केज तहसील कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलेल्या होत्या. कारण बीड जिल्ह्यामध्ये वादग्रस्त ठरलेल्या आवादा कंपनीनं दमदाटी करून त्यांचे जे टावर आहेत ते टावर या शेतामधून नेण्याची प्रक्रिया सुरू केलेली होती आणि हे टावर जे आहे ते टावरला कुठंतरी प्रतिबंध घालण्यात यावा यासाठी शेतकरी असलेल्या सुभाबाई भोसले यांनी ते टावर थांबवण्यात यावे या मागणीसाठी केज तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलेलं होतं आणि हे उपोषण कालपासून या ठिकाणी सुरू केलेलं होतं. आज दुपारी 1:30च्या दरम्यान केज तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसल्या असताना सुभाबाई भोसले यांचा त्याच ठिकाणी मृत्यू झालेला आहे. ही खूपच दुःखद बातमी आहे बीड जिल्ह्यासाठी. आवादा कंपनी ही सातत्यानं दमदाटी करत आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या कंपनीच्या तक्रारी आहेत. परंतु राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल हे या बाबतीत कंपनीच्या बाबतीत सकारात्मक असल्यानं कोणाचंही त्या ठिकाणी चालत नाही. उलट कंपनीचा मनमानीपणा त्या ठिकाणी दिसतो आहे आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे ही भावना केज तालुक्यातील आणि विशेषतः बीड जिल्ह्यातील नागरिकांची आहे. केजसोबतच इतरही ठिकाणी असे प्रकल्प होत आहेत. मग सौर ऊर्जेचे असतील किंवा या ठिकाणी जे जे वेगवेगळे प्रकल्प या ठिकाणी होत आहेत त्या कंपन्यांकडनं मोठ्या प्रमाणात दमदाटी सुरू आहे. आष्टी तालुक्यामध्ये सुद्धा अशीच तक्रार होती. अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव भागात सुद्धा अशीच तक्रार होते. परंतु गोरगरीब आणि सामान्य शेतकऱ्यांचं कुणीही ऐकायला तयार नाही. कॉर्पोरेट जगतामध्ये वावरणारं हे सरकार आहे आणि कॉर्पोरेट जगताचं म्हणजे उद्योग जगताचं उद्योजकांना पोषक असं वातावरण त्या ठिकाणी निर्माण करत आहे. सामान्य माणसाचे कितीही मुर्दे पडले तरी चालतील परंतु त्यांचा उद्योजक जगला पाहिजे ही भावना सरकारची आहे आणि हाच बळी जो सुभाबाई भोसलेंचा गेलेला आहे तो त्याचाच एक बळी म्हणायला लागेल. त्यामुळं या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि सुभाबाई भोसले यांच्या कुटुंबियांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळून त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरीमध्ये सामावून घ्यावा अशी मागणी आता पुढे येऊ लागलेली आहे. आज दुपारी 1:30च्या दरम्यान ही दुःखद घटना घडलेली आहे. त्या ठिकाणी पोलीस याचा तपास करत आहेत आणि त्यांचं जे प्रेत आहे ते शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेलेलं आहे. वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गित्ते, केज.